कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांसह काँग्रेसनं विरोध केलेला आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधात सतेज पाटलांच्या नेतृत्वामध्ये बैठक पार पडली। महामार्गाच्या विरोधामध्ये 12 मार्चला मुंबईमध्ये मोर्चा काढण्याबाबत निर्णय झाला। कोल्हापूर जिल्ह्यामधील विरोध करणार असणाऱ्या गावातील शेतकरी या बैठकीमध्ये सहभागी झाले होते। शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात या मार्गाची घोषणा झाल्यापासून कोल्हापूरमध्ये पहिला मोर्चा आम्ही काढला होता आणि त्यानंतर राज्य शासनाने अशी भूमिका घेतली होती की शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आम्ही करणार नाही। परंतु विधानसभा निवडणूक झाल्यानंतर बहुमत आल्यानंतर राज्य शासनाने भूमिका बदलली आणि आता रेटण्याचा प्रयत्न चालू आहे। त्याला आमचा या 12 जिल्ह्यातल्या लोकांचा विरोध आहे। परवा 12 जिल्ह्यातली आठवड्यापूर्वी बैठक कोल्हापूरमध्ये झाली आणि 12 तारखेला 10,000 लोकांचा मोर्चा हा विधान भवनवर घेऊन जायचं नियोजन आम्ही केलेलं आहे। मुळात हा विश्वासघात आहे। मग अधिसूचना विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी फक्त मतं घेण्यासाठी कोल्हापूरकरांची काढली का? कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांना फसवायचं काम सत्तेतल्या लोकांनी त्या ठिकाणी केलं का? अशा अनेक प्रश्न निर्माण होत आहेत आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे की रत्नागिरी नागपूर हा पॅरलल नॅशनल हायवे उपलब्ध आहे। हा असताना या 86,000 कोटीच्या माध्यमातून 27,000 एकर शेतकऱ्यांची जमीन घेऊ नये अशी आमची भूमिका आहे।